श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया चिंबोरी. तर बघा, अशी मी चिंबोरी आणलेली आहेत. ही बघा. तर आता आपण ही साफ करून घेऊ. तर बघा, याचे पाय म्हणजे फांगडे तोडून आणलेत मी, कारण ते फांगडे मारतात. तर आता ही पाय तोडते मी. असे हे पाय तोडायचे, यांना पकडून बघा अशा पद्धतीने आता मी सर्व असे तोडून घेते. बघा, त्यांना पिशवीत बांधून ठेवलेले आहे, त्यामुळे थोडे ते नरम पडल्यात. नाही तर चिंबोरी तर जोरात पळतात, तुम्हाला माहीत आहे. त्यांना मी ताटात नाही काढले. ताटात काढले असेल बाहेर पळाले असते, म्हणून मी बेसिंगमध्येच ठेवलेत, म्हणजे ते बेसिंगमध्येच फिरतील. तर बघा, असे हे पाय तोडून घ्यायचे साईडचे आणि त्यांना साफ करून घ्यायचं. आता मी हे सर्व चिंबोरी अशी निवडून घेते. बघा कशी चिंबोरी पहिले पकडायला पण भीती वाटायची, आता काय वाटत नाही. तर बघा, अशी ही चिंबोरी, याचे पाय तोडून घ्यायचे. खेकडे असतात ते वेगळे, मोठे असे खेकडे असतात ते काळे. आता हे जरा प्रकार म्हणजे याला मुठ्ठे पण म्हणतात. कोण यांना मुठ्ठे पण म्हणतात. मुठ्ठे असे असतात ते, हाताच्या मुठ्ठीसारखे असतात ते. तर हे काळे मुठ्ठे पण छान लागतात. ते पण काळे हे भरून करतात. तर हे भरून करतात, यांचं ते कवच खोलून भरून करतात. आणि आपले ते खेकडे असतात ना, ते भरून नाही, ते असेच करतात. तर बघा, हा असा काष्टा काढायचा. असा हा काष्टा काढला आणि हे खालचं हे थोडंसं हे असतं ना, अशी झाल्लर अशी, ते काढून टाकायचं. म्हणजे अशा प्रकारे ते साफ करायचं. काढून स्वच्छ धुवून घ्यायचं. हे स्वच्छ नळाखाली, आता मी इथेच बेसिंगमध्येच ठेवलं, म्हणजे कसं धुवा बिवायला पण मस्त स्वच्छ एकदम धुवून घ्यायचं, कारण ते मातीत असतात. तर बघा, असे धुवून ठेवते. आता मी स्वच्छ असं सगळं करून घेते. बघा, ही सर्व साफ करून घेतल्यात. आता हे फांगडे आहेत बघा, हे फांगडे जाडे हे आपल्याला असेच याच्याबरोबर चिंबोरीच्या कालवणामध्ये तसं टाकायचे आहेत, त्याच्याबरोबर चिंबोऱ्यांबरोबर. तर बघा, असे हे असतात हे चिंबोरी, म्हणजे याला मुठ्ठे पण म्हणतात, चिंबोरी म्हणतात, मुठ्ठे म्हणतात. तर असं हे खोलायचं आहे बघा. हे जे असं असतं ना, ते कवच खोलायचं. तर बघा, असं हे कवच खोलून घेते आता मी. असं अंगठा घुसून असं हे कवच खोलायचं. बघा, असं खोलायचं. तर कोण काय करतं, हे पूर्ण कवचामधलं असतं ना आतलं, ते सगळं काढून वाडग्यामध्ये काढून घेतात. तर मी आता तेवढं नाही करत, मी ते सगळंच नाही काढत, मी असं ठेवून देते. जर त्याच्यात काय पाणी वगैरे असेल तर तो वाडग्यात काढून घेते. त्यालाच चव असते ती. तर बघा, कोण काय करतात, सगळं ते मोकळं करतात आणि ते सगळं वाडग्यात काढून घेतात आणि मग त्याच्यात वाटण वगैरे भरून ते करतात. तर मी बघा, याच्यात जे पाणी असेल थोडंफार, ते पाणी फक्त काढून घेते, बाकी नाही. बाकी राहून दे तसंच. थोडं काय पाणी असेल ते काढेल, त्याला चव असते. जेवढं काय निघतं पाणी ते काढून घेते. असं त्याला ते परत कवच लावून ते भरून ठेवायचं. आपण जे मसाला तयार करणार ना आपण, तो मसाला त्याच्यात भरायचा आहे बघा. तर आता मी हे सर्व अशी साफ करून म्हणजे काढून घेते. हे कवच असं सर्व आता हे काढून घेते सगळं. बघा, हे बघा, आता हे पण याच्यातलं पाणी काढते. जेवढं निघेल तेवढं पाणी काढायचं. पूर्ण कोण असं बोट घालून पूर्ण तो सगळं काढतात, तो गोर काय असेल तो त्याचा चिंबोरीचा. तर आता मी सर्व असंच काढून घेते. तर बघा, हे पाय आहेत. हे जे पाय आपण आता तोडून घेतले बघा, ते पाय स्वच्छ धुवून घेतलेत मी. हे स्वच्छ पाय धुवून घ्यायचे, कारण याचं मस्त आपल्याला हे वाटून याचं जे पाणी म्हणजे स्टॉक निघतो तो याच्यामुळे चव लागते चिंबोरीला. या टोका असतात त्या काढून घेतल्यात, एकदम लास्टला टोका त्या काढून घ्यायच्या. तर या मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायच्यात, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर बघा, लागणारं साहित्य, आता इथे लसूण 2 कांदे मी लसूण निवडून घेतलेले आहे आणि थोडा आल्याचा तुकडा कापून घेतला आहे. 4 मिरच्या घेतलेल्या आहे आणि ती जावित्री घेतलेल्या आहे आणि 2 दालचिनीचे काड्या आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत. इथे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. 1 कांदा घेतला आहे बारका मीडियम आणि सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. चला, आता हे 4 पळी तेल घेतलेले आहे मी. 4 चमचे बेसन घेतलं आहे. अर्धा टेबलस्पून हळद घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून घरचा लाल मसाला घेतलेला आहे.
आणि 1 टेबलस्पून म्हणजे चमचा एक मिरची पावडर घेतली आणि 2 चमचे गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतले. चला तर आपण आता करायला घेऊ. तर आता आपण फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि हे आता सुकं खोबरं आपण तळून घेणार आहे. हे सुकं खोबरं आपल्याला म्हणजे तळून म्हणजे असं हे भाजून घ्यायचं चांगलं, तव्यावर चांगलं भाजून घ्यायचं सुकं खोबरं. सुकं खोबरं आता मी चांगलं असं भाजून घेते बघा. असं चांगलं भाजून घ्यायचं बघा. असं म्हणजे करपवायचं पण नाही, असं अशा पद्धतीने भाजून घ्यायचं. असं भाजायचं. आता आपण याच्यात तीळ घालून घेऊ. आता आपण तीळ घालू. हे 2 चमचे लहान 2 चमचे तीळ घेतलेत, ते घातले. ते पण असे चांगले भाजून घेऊ. आणि आता आपण कांदा घालूया. आता हा कांदा पण याच्यामध्येच आपण चांगला भाजून घ्यायचा. म्हणजे भाजून म्हणजे थोडंसं तेल टाकलं तरी चालतं. तेल टाकून थोडंसं असं भाजून घ्यायचं. नाही तर सुकं खोबऱ्याला तेल असतंच तरी होतं ते. असं चांगलं भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकते मी. तर बघा म्हणजे ते चांगलं भाजून म्हणजे तळून होईल चांगलं. थोडंसं तेल टाकलं आणि चांगलं असं तळून घ्यायचं. तर बघा आता याच्यामध्ये आपण जे दालचिनी आणि लवंगा घेतलेत आणि ते जायपत्री ते आता घालून घेऊ. हे लास्टला घालायचं म्हणजे एकदम लगेच नाही घालायचं, नाही तर मग ते जळतो मसाला, म्हणून तो नंतर घालायचा. आता आपण चांगला असं भाजून घेऊ. चांगलं असं भाजून घ्यायचं. चांगलं असं खरपूस असं भाजून झालं का आपल्याला ते वाटायचे. बघा आता हे चांगलं असं भाजून घेतलं आहे, झालेलं आहे. आता आपण गॅस घालूया. आता गॅस घालूया. झालेला आहे, गॅस घालवलेला आहे मी आता. तर बघा आता हे लसूण आणि आलं आपण आता मिक्सरला वाटून घेऊया. लसूण आणि आलं मिक्सरला वाटून घेऊ. तर मी आता लसूण आणि आलं हे मिक्सरला वाटून घेते बघा. तर बघा हे वाटून झालेलं आहे. आता लसूण आणि आलं मिक्सरला वाटून घेतले. आता हे ठेवू आपण एका साईडला काढून. आणि हे जे खोबऱ्याचं आता आपण केले, सुकं खोबरं भाजून घेतले, ते आता त्याचं वाटण करू. आता हे मिरच्या घेतल्यात, आता या 4 अशा मी तोडून घेते बघा. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट किती कमी जास्त ते करू शकतात. आणि कोथिंबीर अशी दांड्यासकट घ्यायची म्हणजे छान टेस्टला लागते. तर आता आपण हे वाटून घेऊया. तर तिखट आपल्या आवडीप्रमाणे करा. कोणाकोणाला जास्त तिखट लागतं, कोणाला कमी लागतं. चिंबोऱ्याचं जरा कमी तिखट करावं म्हणजे ते खाता येतं. नाही तर तिखट असेल तर चिंबोऱ्याचा रस्सा वगैरे काही खाता येत नाही, तिखट लागतं. त्यामुळे कमी तिखट करावं पण थोडं नॉर्मल असं कमी तिखट करावं, जास्ती पण नाही करावं. तर बघा आता ज्याच्या आवडीप्रमाणे तिखट करू शकता तुम्ही. आता मी हे मिक्सरला वाटून घेते बघा. थोडंसं पाणी वगैरे घालून आता मी वाटून घेते. तर बघा आता हे वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटण पण काढून घेते. आता हे वाटण जे वाडग्यामध्ये आपण जे पाणी घातलेलं, आता ते जास्ती नाही निघालं, थोडंसं निघालं. त्याच्यातच आता हे वाटण टाकते मी बघा. आता याच्यातच आता आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. या वाडग्यातच आता मी हा सगळा मसाला तयार करून घेते. आता आपल्याला आधी काय करायचे, हे पाय जे आपण तोडून ठेवलेत चिंबोऱ्याचे पाय, ते वाटून घ्यायच्यात आणि त्याचा सगळा अर्क काढून घ्यायचा. म्हणजे स्टॉक जो असतो चिंबोऱ्याचा पायांचा, तो स्टॉक सगळा मी आता या मिक्सरच्या भांड्यातच काढून घेते. आता हे मिक्सरचं भांडं काही धुवत नाही, याच्यातच काढून घेते. मिक्सरला वाटून आता मी हे घेते. आता मी असंच वाटून घेते. हे पाणी न घालताच असं वाटून घेते. पाणी न घालताच आता हे असं फिरून घेते म्हणजे. तर बघा आता हे फिरून घेतलं मी, पाणी न घालताच फिरवलेलं आहे. आता आपण एका भांड्यात हे काढून घेऊया आणि याच्यात पाणी घालून त्याचा स्टॉक जो आहे सगळा तो काढून घेऊ. याच्यामुळे चिंबोऱ्याला आपल्या म्हणजे चिंबोऱ्याच्या कालवणला खूप छान टेस्ट येते. तर बघा हा सगळा
अर्क म्हणजे त्याचा सगळा निघतो तो. आता हे पाणी घालून आपण काढून घेऊ आणि हा म्हणजे चाळणीवरती सगळं गाळून घ्यायचे आपल्याला हे. कारण याच्या सगळं काचा काचा म्हणजे असतं सर्व पाय ते काचा काचांचा सगळा भुका झालेला असतो. तर बघा आता हा पाणी घालून मी सगळं ते स्टॉक काढून घेते. बघा कशा काचांचे असे तुकडे असतात सगळं. आता अशी एक चाळण घ्यायची, खाली वाडगा घ्यायचा आणि हे सगळं आता हे असं मिक्स करून घ्यायचं पाण्यात सगळं तो. कारण आपल्याला तो सगळं स्टॉक काढून घ्यायचा आहे तो. सगळं ते सफेद सफेद पाणी त्याचं सगळं ते सगळं निघालं पाहिजे अर्क. ते सगळं असं चोळून घ्यायचं. सगळं असं चोळून सगळं पाणी सगळं निघालं पाहिजे आणि तो चाळणीवरती घालून आता आपण तो काढून घेऊ. हे बघा आता मी हा चाळणीवरती ओतते. बघा आता चाळणीवर ओतलं. आता सगळं काढून घेते. बघा असे काचांचे तुकडे असतात खाली सर्व. हाताने करते तेव्हा नीट करा. मी अलगद हाताने हे करते, असं जोरात नाही करायचं, नाही तर हाताला लागू शकतं. मी असं अलगद हाताने करते. अजून याच्यात आपण पाणी घालूया, अजून त्याचं सगळं निघेल. तर काढून घेते आता सगळं अजून पाणी घालून. सगळं हाय अजून त्याच्यामध्ये पण. तर मी अजून आता पाणी घालते. हा बघा खाली तेवढं निघालेलं आहे स्टॉक, मस्त पायांचा रस्सा तो. हा पाणी घालते अजून सगळं त्याचं सगळं व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं. त्याच्याने छान चव येते आपल्या चिंबोरीच्या कालवणला. असं सगळं काढून घ्यायचं. आता सगळं निघालेलं आहे बघा साफ. सगळं निथळून घेतलं आहे बघा, एवढा पाणी निघालेलं आहे. आता आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर बघा थोडंसं मीठ घालते मी याच्यात, म्हणजे त्या मसाल्याला म्हणजे अळणी नाही लागणार मसाला. आणि हे बेसन 4 चमचे बेसन घेतलेलं ते घातले. थोडंसं आलं लसूण आपण जे वाटून घेतले ते थोडंसं घालूया. थोडं नंतर फोडणीला ठेवायचे ते घातलं. आणि आता थोडासा मसाला त्यातलाच आपण जो घेतला आहे त्यातलाच थोडासा घालूया. थोडासा मसाला घातला आहे. थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि थोडीशी हळद. आणि आता हे सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. असा मसाला तयार करून घ्यायचा याचा बघा. असं हाताने सर्व आता मी मिक्स करून घ्यायचं. हे वाटण सर्व पीठ हे सगळं मसाला तो तयार करून घ्यायचा आहे. आणि हा मसालाच आपल्याला त्या चिंबोरीमध्ये भरून घ्यायचा आहे. बघा आता सगळं आता मी मिक्स करून घेते. हा बघा आता झालेला आहे मसाला मिक्स करून. आता हे जे चिंबोरी आता आपण असे खोलले आहेत ना, त्याच्यामध्ये असं छानपैकी असं भरून घ्यायचं मस्त. आता हे असं मस्त भरून घ्यायचं, म्हणजे चिंबोरी खाताना छान लागतात. आणि हे असं कवच त्याला लावून घ्यायचं, जॉईंट करायचं असं. आणि आता दुसरं हे बघा असं याच्यामध्ये भरून घ्यायचं. आतमध्ये असं भरून घ्यायचं, असं चांगलं भरायचं असं ते, म्हणजे खायला मजा येते. तो मसालाच खायला मजा येते याच्यामध्ये. चिंबोरीच्या कालवणमध्ये असं भरलेलं याला म्हणतात मुठ्ठ्या, त्या भरलेल्या मुठ्ठ्या. तर बघा अशा प्रकारे आता मी हे सर्व चिंबोरी आता ही अशी भरून घेते. असं वरून असं बाहेरून पण असं लावायचं जरा, म्हणजे असं साईड बीडला, म्हणजे ते असं पॅक राहतं, म्हणजे कसं खुल्लं नाही जात. नाही तर म्हणजे आपण जे करतो कालवण त्याच्यामध्ये लगेच सुटत नाही, ते असं बांधून येतं चांगलं. असं साईडून असं लावायचं, कारण त्याच्यात बेसन आहे त्याच्यामुळे ते चांगलं बाइंडिंग होतं. तर मी अशा प्रकारे आता हे सर्व अशी भरून घेते बघा. असा चांगला असा मसाला भरायचा, असं दाबून असा भरायचा चांगला, असं वरती खालती असा लावून असा घ्यायचा पॅक, असा छान असं साईडला लावायचा मस्त. तर मी आता अशा प्रकारे आता सर्व आता ही चिंबोरी आता अशी भरून घेते बघा. तर हे जरा मोठं आहे चिंबोरं, बाकी ती बारकी आहेत. तर आता बघा ही
आता हे असं भरून घेते याच्यामध्ये. मस्त लागतं हे भरलेलं चिंबोरं, खूप छान लागतं. असं पॅक करून घ्यायचं. कोणकोणत्याला ना दोऱ्यांनी बांधतात, असा दोरा घेऊन ना असं बांधून घेतात त्याला, म्हणजे ती खुलायला नको म्हणून. पण मी काय दोऱ्याने बांधत नाही, तर दोऱ्याचा पण अर्क उतरतो त्या कढीमध्ये, म्हणून मग म्हटलं नको ते दोऱ्याने बांधून. त्यामुळे मी अशा प्रकारे सर्व करून घेते. तर अशा प्रकारे आता ही सर्व भरून घेते. तर बघा आता ही भरलेली आहे. एक राहिले, याच्यातलं राहिलं पाणी थोडंसं निघालं, ते आता टाकून भरते त्याच्यात. तर बघा हे असं अशा प्रकारे आता मी सर्व ही चिंबोरी भरून झालेली आहेत. आता आपण कालवण करायला घेऊया. चिंबोऱ्याचं कालवण आता करायला घेऊ. आता सर्व भरून झालेली आहेत. बघा मस्त वाटते चिंबोरी भरायला असं. मागे मी तुम्हाला दाखवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये खेकडा, तो चिंबोरी म्हणजे खेकड्याचं. तर ती अशी भरलेली नव्हती, ती अशीच केलेली. चला, तर आता हे सर्व झालेलं आहे भरून. आता आपण कालवण करायला घेऊ. तर बघा गॅसवर कढई ठेवून तेल घातलेलं आहे. तेल तापलं जरा का आपण आलं लसूण ठेवून दिलेलं थोडंसं ते घालून घेऊया. आता आलं लसूण घातलं तेलावरती, ते चांगलं सवतळून घेऊया. म्हणजे आलं लसूण चांगलं सवतळून घ्यायचं. तर बघा आलं लसूण चांगलं सवतळून घ्यायचं, म्हणजे बारीक फ्लेमच ठेवायची गॅसची, फास्ट नाही करायची, करपून नाही टाकायचं. म्हणजे आलं लसूण करपवायचं पण नाही आणि कच्चं असं पण नाही ठेवायचं. चांगलं असं तेलावरती चांगलं असं सवतळून घ्यायचं. बघा मस्त असं चांगलं सवतळलं का छान लागतो लसूण चांगला परतला गेला का. तर आपण आता हळद घालूया. तर ही राहिलेली थोडी हळद ती घालून घेतली. आता हळद, मग मसाला आपला त्यातला राहिलेला मसाला, तो मसाला घालूया. मिरची पावडर, ही मिरची पावडर ती घातली, म्हणजे कलर छान येतो मिरची पावडरने. मिरची पावडर घालायची आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा. चांगला मसाला असा परतून घ्यायचा. बघा आता या मसाल्यावरतीच आपल्याला चिंबोरी घालून घ्यायच्यात. बघा हे चिंबोरी, जी भरलेली चिंबोरी आहे ती अशी नीट ठेवून द्यायची अशी व्यवस्थित ते मसाल्यात. आता गॅसची फ्लेम स्लो करायची, एकदम स्लो, आणि ही चिंबोरी आपण त्याच्यामध्ये त्या मसाल्यात ठेवून घ्यायची सगळी, अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची सगळी, अशी व्यवस्थित त्या मसाल्यात ठेवून घ्यायची चिंबोरी. आणि मग ते फांगडे वगैरे आहेत ते सर्व घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. फांगडे वगैरे, तो मसाल्याचं पाणी वगैरे ते सर्व घालायचं. आणि आता आपण त्याला चमचा असा मारून घेऊन येतं खाली, म्हणजे ते लागायला नको. असं हलक्या हाताने त्याला हे करायचं, म्हणजे असा चमचा फिरून घ्यायचा जरा थोडासा, लगेच नाही करायचं, थोडंसं म्हणजे असं. गॅसची फ्लेम आपली स्लोच आहे त्यामुळे काय होणार नाही. हां असं फिरून घ्यायचं. अलगद हाताने आपण ते पलटी करून घ्यायचं, म्हणजे आपलं भरलेलं चिंबोरं व्यवस्थित राहील. त्यामुळे हलक्या हाताने असं फिरून घ्यायचं. एकदा का ते हे झालं, म्हणजे चांगलं झालं ना असं का बाइंडिंग, ते म्हणजे व्यवस्थित बेसनने त्याला धरलं का व्यवस्थित ते राहतील. त्यामुळे अलगद हाताने त्याला असं फिरून घ्यायचं. तर बघा आता झटपट आपलं चिंबोऱ्याचं कालवण लगेच तयार होणार. याला काय टाईम नाही लागत चिंबोरं व्हायला. एकदा का उकळा आला का झालं आपलं चिंबोरं. आता फिरून घेतलं का आपण ते पाणी घालून घ्यायचं. आपलं जे आपण स्टॉक काढून घेतला आहे पायांचा स्टॉक, तो पाणी तो घालून घ्यायचा याच्यामध्ये. तशा प्रकारे अशी सगळी चिंबोरी अशी मी फिरून घेतली. बघा सगळी अशी ही फिरून घेतली. आणि आता आपण तो स्टॉक घालून घेऊया पाण्याचा. तर बघा चिंबोऱ्याचं कालवण रेडी, लगेच होईल आता. मस्त अशी भरलेली चिंबोरी, तुम्ही पण करा अशी नक्की, छान लागतात टेस्टला एकदम मस्त, खूप छान. भाकरीबरोबर एक नंबर लागतात.
भाताबरोबर. आता तुम्हाला जशी करायची, तुम्हाला रस्सेवाली करायची असेल तर रस्सा करा जास्ती, जर अशी लदगदी करायची असेल तर लदगदी करा, रस्सा आटवायचा आणि लदगदी करायची. तर बघा आता हा पाणी मी ओतते तो स्टॉक. आता खाली त्याच्या थोडासा असू शकतो गाळ काचांचा, आपण तर गाळून घेतला आहे, पण तरीसुद्धा मी आता चाळणी, आपली चहा गाळायची चाळणी, त्याच्यामध्ये गाळणीमध्ये त्या गाळून घेते बघा. असं आपटून घ्यायचं, उगाच कशाला गाळून घेतलेलं बरं. तर बघा असं हे गाळून घेते, असं चमच्याने करायचं म्हणजे पटापट निघेल. ते खाली गाळ असतो तो, त्याच्यामुळे ते म्हणजे तुम्ही गाळूनच घ्या, उगाच ते कचकचाला नको. तर बघा आपण ते मोठ्या चाळण्यांवरती गाळूनच घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा गाळून घेऊ. तर बघा झालेलं आहे गाळून, सगळं पाणी निघालं. आता बाजूला ठेवते. तर बघा आता मस्त आता उकळायला लागले. असं चांगलं उकळून द्यायचं, ते चांगलं उकळून, आता चांगलं उकळालं का ते होतं चिंबोरं, चांगले खळखळून उकळी येऊन दे. आता वरून आता हा गरम मसाला टाकायचा. आता मी हा वरून गरम मसाला टाकला. गरम मसाला नेहमीच वरून टाकायचा म्हणजे छान टेस्ट येते. आता हे मीठ टाकूया चवीनुसार. आपण मगाशी ते वाटणात मसाल्यामध्ये थोडंसं टाकलेलं होतं, तर आता हे चवीनुसार आपण आता मीठ घालून घेऊया. मीठ आता हे चांगलं उकळून द्या अजून, म्हणजे अजून छान टेस्टला होईल ते. आता तुम्हाला असं पातळ रस्सेवालं पाहिजे असेल तसं रस्सा ठेवा, आणि तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर थोडं आटवा पाणी, असं लदगदं करा. आता आपल्यावरती आपल्याला कसं हवं आहे तसं. कोणाला असं चिंबोरचा रस्सा आवडतो जास्ती, कोणाला असं लदगद आवडतं. तर आम्ही असं केलं आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी. तर बघा आता रस्सा आटवला आहे मी, आणि आता मस्त हे झालेलं आहे, आता तर झालेलं आहे आता बघा मस्त. आता वरून आता आपल्याला कोथिंबीर घालायची. आपण इथं वरतून कोथिंबीर घालून घेऊ का मस्त छान. हा मस्त चिंबोऱ्याचं मुठ्ठ्याचं कालवण तयार आहे. मस्त वास पण सुटला आहे छान. झालेलं आहे. आता मी गॅस घालवते. झालेलं आहे, आता गॅस घालवते. ते अजून थंड झाल्यावर अजून थोडंसं घट्ट होईल, तर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कसं ते करा. म्हणजे तुम्हाला रस्सा हवे तर रस्सा, किंवा घट्ट हवे तर घट्ट. चला तर मी आता हे काढून घेते. मस्त गरमागरम चिंबोरी भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार आहे. भाताला पण चोळून मस्त लागतं, भात पण चोळून खाऊ शकता तुम्ही, एक नंबरच लागतं. खरंच खूप मसाला एवढा छान झाला आहे, तो टेस्टी झालेला आहे. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा. आणि फांगडे पण खायला खूप छान लागतात. फांगडे फोडून, पण दाताने फोडून त्यातला तो बाव म्हणतात त्याला, तो मस्त छान लागतो तो. तर अशा प्रकारे आपलं भरल्या चिंबोऱ्याचं कालवण तयार आहे. भरली चिंबोरी मसाला मस्तपैकी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. असे मुठ्ठे आता हे पावसाळ्याच्या टायमात येतात, ते मुठ्ठे अशी, म्हणजे काळी चिंबोरी याला म्हणतात. काळी असतात ती, अशी हाताच्या मुठ्ठीप्रमाणे ते दिसतात. याच्यात मोठी लहान मोठी अशी असतात. आता तुम्हाला जशी मिळतील तशी तुम्ही घ्या, आणि तुम्ही नक्की करा अशा प्रकारे. बघा किती छान लागतं, एक नंबर लागतं टेस्टला. नक्की करून बघा. मस्त भरली चिंबोरी मसाला, नक्की ट्राय करा. मस्त लागतं, खूप छान, एक नंबर. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील
तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.